सात्संगतजी, प्रेमाने बोला, धन निरंकार जी. दाशीची व्हिडिओ सगळे बघितले जातात बरं का, आणि खूप छान वाटतात दाशीला. अगदी वेळ नसतो तरी पण वेळ काढून पण दाशी रोज आता तुमच्या भेटीला येत जाईल. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्ती चारी साधी येल्या, ज्ञानोबा म्हणतात. पण क्षणभर उभं राहून मुक्ती भेटेल असं मात्र नाही. हा ईश्वर सगळीकडे कणाकणामध्ये भरलेला आहे, प्रत्येक कणात आहे. मग ईश्वराचं द्वार प्रत्येक ठिकाणी आहे. म्हणून माऊली पुढं काय म्हणतात, तेने मुक्ती चारी. म्हणून 4 मुक्ती तुम्हाला साध्य कराव्या लागतील, त्याशिवाय तुम्हाला देवाच्या दारात नुसतं उभं राहून देव भेटणार नाही. मग माऊली पुढं पण सांगतात की नामस्मरण म्हणजे सिमुरण, यानं प्रत्येक पापाचा नाश होत असतो. एवढ्या नामस्मरणामध्ये ताकद आहे. आपण बघतो देव घ्या किंवा देव ओळखा. कसा ओळखायचा देव? देह देऊळी आत्मा देव, कोटे धरू पाहता भाव, देव तेथेची जाणावा आणि भाव पण तेथेच ठेवावा. ज्या दिवशी कळेल की या आत्मरूपी गाभाऱ्यामध्ये हा परमेश्वर राहतो, त्या दिवशी त्याला कुठं शोधायची गरज नाही. आणि नुसतंच मग सिमुरण, तुम्ही निरंकार मैतेरी शरणहार, मैनू बक्षलो. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. संत जनानो, देवाच्या द्वारी उभा क्षणभरी ही संकल्पना पुढच्या भागात सुद्धा मी समजावीन, आता थोडक्यात सांगितलं. पण महर्षी व्यास काय म्हणतात, द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे म्हणजे अनुभवणे. प्रत्येक व्यासांनी प्रत्येक अनुभवानं सांगितलेलं आहे की द्वारकेचा राणा पांडवा घरी होता. पण दुसरी बाजू माणसं समजून घेत नाहीत. महर्षी व्यासांनी 18 विश्वपुराण सगळं लिहिलं, सगळं वर्णन केलं, भगवद्गीता लिहिली, गणपतीच्या साह्यानं सगळं केलं. पण ईश्वर कसा आहे याचं वर्णन नाही करता आलं महर्षींना. आणि मग महर्षी एके दिवशी उद्विग्न दुःखी खिंडी होऊन एका नदीच्या किनारी बसलेले असतात. आणि मग नारद मुनी तिथे येतात आणि म्हणतात, महर्षी व्यासजी, तुम्ही फार दुःखात आहात, दुःखाचं कारण समजेल का? त्यावेळेला व्यासांनी सांगितलं, 18 पुराण लिहिली, सगळं झालं, पण ईश्वर कसा आहे वर्णन करता येत नाही, म्हणून दुःखी आहे. आणि मग नारदांनी सांगितलं, आता नामस्मरण करा. नामस्मरणाशिवाय तुम्हाला अंतर्मुख होऊन आतला जो परमेश्वर आहे तो अंतर्मुख व्हा. त्याशिवाय नारदांनी व्यासांना सांगितलं दिसणार नाही. आणि मग सगळं सोडून दिलं. आता म्हणले जायचंय, पण परमेश्वर कसा आहे याचं वर्णन काय आपल्याला करता आलेलं नाही. पण तेच वर्णन आमच्या माऊलींनी एका वाक्यात हरिपाठात सांगितलेलं आहे. माऊली काय म्हणतात, सगुण रूपामध्ये राहणारा निर्गुण निराकार रूप, दॅट्स कॉल्ड गॉड, तोच देव आहे. व्यासांना हे कधी समजलं? व्यासांना मग त्यातूनच भागवत हा ग्रंथ त्याची निर्मिती झाली. आणि मग व्यासांचं कार्य संपलं. म्हणजे एवढं सोपं आहे का हो? मग आपण का मान्य करत नाही ह्या गोष्टी? आपण नाण्याची एकच बाजू का पाहतो?
दुसरी बाजू का पाहत नाही? ज्ञानेश्वरांनी 28 सूत्रांचा हरिपाठ लिहिला. हरी हरी हरी. कोण आहे हा हरी? तर हरी म्हणजे आत्मा. या अर्थानं माऊलींनी हरी घेतलेला आहे. आणि मग आपण बघतो हे 28 सूत्र माऊलींनी काही कालावधीत लिहिली, पण बाकी ऋषींना पूर्वी एक सूत्र लिहिण्यासाठी 1000 वर्ष लागले. आणि तेच ज्ञानोबा या हरिपाठामध्ये अगदी ठणकावून सांगतायत. हा निरंकारीचा हरिपाठ आहे. हा निराकार अनुस्वाराचा फक्त फरक आहे, पण यामध्ये मात्र निरंकाराचं खूप वर्णन पाहायला मिळतं. तो कुठं भेटेल, कसा भेटेल, काय करायला पाहिजे, हे इत्थंभूत माहिती हरिपाठामध्ये आपल्याला भेटून जाते. आपण फक्त आता आपण निरंकारी मंडळात आलोय, आपल्याला समजले, आपण गुरुचरणावर आता आहोत. आपलं परम भाग्य आहे. असा सहजासहजी सद्गुरू भेटत नाही. त्यासाठी फार पूर्वीच्या जन्माची पुण्याई लागते. पुण्यफळा आले, अवघे पुण्यफळा आले. आणि ते पुण्य म्हणून आपल्याला सद्गुरू भेटलेला आहे. आणि हा आपला हरी आत्मा निरंकार एक आहे, हेच तो आपल्याला वारंवार सांगत असतो. आपल्याला आता ते पटलेलं आहे. आपण आता त्यापासून कधीही विभक्त होणार नाही. आणि ज्या दिवशी आपण विभक्त होऊ, तो काळ कुणाचा कधी शेवटचा असेल सांगता येत नाही. कापुराच्या वातीत उजळलेल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी. ज्यावेळेला तो काळ आपला येईल, कापूर पेटतो, त्याचं अस्तित्व काही राहत नाही, राख सुद्धा राहत नाही. तसा हा आपला आत्मा हा सद्गुरूच्या रूपामध्ये विलीन होतो. सद्गुरू आणि शिष्य एक होऊन जातात. एवढी मोठी शक्ती नामस्मरणामध्ये आहे, ब्रह्मज्ञानामध्ये आहे, गुरुचरणावर आहे, गुरुभक्तीमध्ये आहे. म्हणून दिवसभर काय करत जा, जेवढा वेळ मिळेल, तू ही निरंकार, मैं तेरी शरण हाथ, मैनू बक्षी. वारंवार एवढं म्हणत जा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हेच आहे. दाशीला आता एवढंच वाटतं, काय सांगू आणि काय नको. खूप सांगायचंय. दाशी रोज 4 व्हिडिओ जरी तुमच्यासाठी घेऊन आली तरी प्रत्येक व्हिडिओ दाशीचा वेगळा नवीनच असणार आहे. आणि तरीही दाशीला अहंकार नाही. दाशी तुमच्या चरणावरती जोडलेली आहे. दाशीला एवढंच वाटतं, कधी चुकलं तरी सांगावं. पण एक प्यारीसी कमेंट या दाशीसाठी करत जा. धन निरंकारची. सद्गुरु सुदीक्षा महाराज की जय. रामकृष्ण हरी. राम.